हाय गाईज, व्हॉट्सअप बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. आता तुम्हाला सांगायला गेलो तर म्हणजे पप्पाने अगर ते लावलं आहे, व्ह्यू ब्लॉक होतं आहे, काही होतं आहे, पण ते चांगल्यासाठीच होतं असं मला वाटतं आता. कारण की जो ए सीसाठी आम्ही ब्लॉक घेतला होता, कसं समजू तुम्हाला, ए सीसाठी आम्ही एक होल करून घेतला होता आणि तो कन्सील म्हणजे आतमध्ये तुम्हाला पाईप वगैरे दिसणार नाही. ते तुम्हाला अगर माहिती नसेल तर तुम्ही सर्च करू शकता गुगलला. आणि त्याच्यासाठी आम्ही ते करून घेतलं होतं. बट आणि मग आम्ही ती जाळी वगैरे लावली होती, कारण की शोपीस जातं आणि सर्व मोठे जातात आमच्या घरी. माझा भाऊ आणि आम्ही इनफ आहे की आम्हाला एवढं तरी कळतं की तिकडे जाऊन पळायचं नाही वगैरे वगैरे, त्यासाठी आम्ही लावणार नव्हतो. बट सर्कमस्टन्स असे आले की आपल्याला ते लावावं लागलं. आणि तिकडचं जे तुम्ही किचनमध्ये बघितलं असाल, तुम्हाला मी पाठचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता की तिकडे कबूतर फसला होता. तर कबूतर फसला त्याच्यामुळे आम्हाला लावावंच लागलं. आणि ते लावता लावता आम्हाला माहिती नाही की आम्हाला हॉलमध्ये पण लावायचं. तर पप्पा बोलले की हॉलमध्ये पण लावून टाकूया, की तिकडे आणि इकडे कबूतर जास्त येतात बेडरूमपेक्षा, असं आमचं मत होतं. तर हम लोग ने वही किया, तो वहाँ पे लगा. तो बाद में हम लोग को फाइंड हुआ कि जो एसी का होल है वहाँ पे है चिमनी का नेस्ट. और ऐसा मेरे को लगता है कि बाबा वो लोग के चिमनी के नेस्ट को हाथ लगाए तो वो लोग उनके सोसाइटी में एक्सेप्ट नहीं करते वो लोग को. तो वो एक है. और मेरे को वही लगा था फ़िलहाल तो. बट अभी क्या है, उनका अंडा बिंडा लेने पर अभी 2-3 महीने में अगर एसी आ जाएगा फिर वो तकलीफ़ का बात होएगा, वो भी मेरे को मालूम है. पर देखते कैसा क्या होता है. अभी वो जो उधर का नेस्ट है मैं आपको दिखाता हूँ, रुको आगे से. तो चिमनी है ना, मतलब इसके देखो 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 चिमनी, ये इसके अंदर से जाती है. इसके लिए हम लोग को डर भी था कि बाबा वो उसके अंदर से जाती है कि नहीं. वो देखो, वो देखो, उनके बच्चों को फीड करने के लिए उसमें अंडा भी है बाय द वे. वो देखो वहाँ पे है. तो एक अच्छा बात हुआ, तो उसमें एक अच्छा बात हुआ कि बाबा वो उसके अंदर से जा रही है. पापा को भी वो टेंशन था कि उनके अंडे और एक बच्चा वहाँ पे है छोटा सा, तो उनको वो फीड कैसी करेगी. बट उसी टाइम पे जब हम लोग लगा रहे थे वो, तो वो उस छोटे वाले जो रहता है ना होल, वहाँ से वो निकल गई. अँड पप्पा बोले की नाही वो आएगी. तो मी बोला नाही येणार पप्पा, काय आता कसं ठेवायचं, मग ते कुठे ठेवायचं, वो सब अपना सर्कमस्टेंस ऊपर हो गया था. बट वो आती है, वो बच्चों को फीड करती है, तो उनको बड़ा होने दो. अच्छा है. अभी कुछ लोगों को लगता रहेगा क्या है तरुण ठेवले वगैरह वगैरह. बट अभी नेचर्स कॉल है, वो आया, वो लोग ने बनाया, हम लोग को भी मालूम नहीं था. ठीक है, जितना था उतना आता तो निकाल दिया. बाद में थोड़ा वो रखा है, क्योंकि आफ्टर ऑल वी आर ऑल्सो द वुमेन्स. विमेन्स बोललो का, वुमन्स, ह्युमन सॉरी, च्या आईला काहीतरी जास्तीचं होतं आहे. चला ठीक आहे, आफ्टर ऑल आपण पण माणूसच आहोत आणि आपल्याला त्यांची पण थोडी काळजी समजून घ्यायला पाहिजे. तसंच काहीतरी होतं. ठीक आहे, बघू आपण पुढे जाऊया, भेटू. सो हाय गाइस, व्हाट्सअप बैक विद अ न्यू वीडियो. तो अभी हम लोग घर पे जा रहे हैं क्योंकि मैं थोड़ा बाहर आया था काम के निमित्त से. तो अभी जाते हैं घर पे, मिलता हूँ तुमको घर पे जाके, क्योंकि अभी क्यों मालूम नहीं घंटा ला रहा है. घर पे जाते हैं. अभी मैं थोड़ा बाहर किधर आया था बता नहीं सकता. पीस आउट. सो गाइस, आज खूप पाऊस आहे एरियामध्ये, काय माहिती नाही का. ऑड सीझन पाऊस आहे हा. कालपासून पाऊस खूप येतोय आणि वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. पण कळ ना, एकदम भारी वातावरण झालेलं आहे. सो गाइस, अगर चॅनलला लाईक चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर करा. खाली लाल कलरचा बटन असेल त्याला सफेद करा, कारण की खूप जणांना सांगितल्यावर कामं करतात आणि मग ते मला असं वाटतं की हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं गरजेचं आहे. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघू पाऊसचा आस्वाद घ्या. आणि मस्त वाटतंय. फक्त एवढं आहे, ऑड सीझन पाऊस आहे हा. ठीक आहे, गणपती बाप्पा गेल्यानंतर पाऊस आला आहे. चला काही नाही, भेटू आपण. थोडं घरी जाऊया आणि घरी काय होतं. सो गाइस, चला घरी जाऊया. आता पाऊस खूप पडतो आहे आणि मम्मी बोलली की तो पिल्लू जो तुम्हाला दाखवत होतो तो खाली पडला आहे यार. चला बघू कसं उचलायचं, मला टेन्शन आहे आता तिथं. चला जाऊन बघूया कुठे. हा एवढासा घेऊन आलोय आज आपल्याकडे चिकन. हा पिल्लू आहे, चालू आहे, जिवंत आहे ना. नायरेट गेलेलो, नायरेट चिकन वगैरे घेऊन आलो. हात नको लावायला ना. अरे हो, बनवावं. सकाळची वेळ आहे मंडळी. या साईडला पाखरांचं किलबिलाट आहे. आवाज बंद कर.
हे बघा मित्रांनो पडलेलं आहे, पोट भरलंय त्याचं. हां जेवण घालते ती वाटतं, येते आत. मम्मीला हाच टेन्शन होता काल काय मम्मी की ते येतं की नाही घरी ना. आज तो घरी आलेला आहे. ह्याच्यातून ठेवूया. कसं टाकणार पण आपण त्यात यार. हे इथे त्यांनी घंटा बनवलाय म्हणून आम्ही जाली लावून घेतली. तेव्हा इथे त्याचं आहे बघा. अजून एक पिल्लू आहे तिकडे आतमध्ये, तो येतोय. नाही इकडे इथे हे काढ. सो गाईस ते आता इकडे आहेत आणि मला हे इथून आत कसं जाणार मला कळत नाही. तिकडच्या ह्याला त्रास होईल. एक मिनिट थांबा. खाली पडेल आइडिया खत्म. हम एक मिनट थांब काही. सो गाइस इधर का पिल्लू को हम लोग ने अंदर डाल दिया है और 2 पिल्लू है उसके अंदर है. देखो इधर से कुछ तो लगा देते हैं तो वो नीचे नहीं गिरेगा. तो इसके वजह से कल पापा को टेंशन था और उसके वजह से ये जाली लगा के लिया हम लोग ने. तो गाइस अभी मेरे को अच्छा लग रहा है वो जाली लगाया. पर अभी मैं क्या करता हूँ, ये इधर ना पैक करता हूँ कि वो बड़े हो जाएंगे तो उसके बच्चे को लेके जाएगी. का मम्मी तोपर्यंत काय करायचं. तोपर्यंत काय ते लावून ठेवला. पकड़. अभी ये लगा तो वहाँ पे. चलो दिखाते. चालू है वीडियो चालू है. ये तो चिकटपट्टी मला फक्त हे कर. तो मैं क्या कर रहा हूँ, वो वापस गिरे ना नीचे इधर से इधर बहुत जास्त पडला. मग इथून इथे इथे एवढा छोटा जीवाला तो इधर ऐसा नहीं ये लगा देता. कुछ होएगा तो नहीं, मेरे को लग रहा नहीं इससे कुछ इफेक्ट होएगा. बट फिर भी अगर इनको पता रहेगा नहीं कि इधर से समझ रहे हो ना तो वो गिरेगी नहीं. इसको हम लोग ध्यान रखेंगे. अभी इसको मैं 4 बार पे टेप लगा के देता हूँ. ते कापून येते सगळं. एकदम कापून घेतो. त्याची आई गेली कुठे पण येते ती. काय कामाचं आहे. आईचं एवढं लक्ष नाही तुझ्या की पोरं कुठे पडतायत कुठे काय. आता आपल्याला जास्त काम आहे. तेच ना नंतर झालंय बोलून घेतला तुम्ही. एकदम ढिल्लं पण नाही सोडू शकत. कुठूनही येऊ शकत नाही. ते खाली इथे पडले तर काय नाही, इथून ते घेऊन जाईल कशी तर. समजलं का. बरं ती गेली ना घेऊन पिल्लाला की ते पॅक करा. कशाला एसी आणणारच आहे आपण. कशाने पॅक करा. कपडा टाकायला. एसी आहे. एसी आणणारच आहे आपण. तोपर्यंत कपडा टाकून द्या. एसी आपण काय नाही घेतली कारण की आपल्याला वाटलं की थोडं बघूया त्यामुळे. ठीक आहे आता काय एसी लावावंच लागेल. आता काही टेन्शन नाही. ती कशी घेऊन येते ते बरं आहे. टेन्शन नाही त्याच्यात. समजलं का. नाही त्या पिल्लांचं काय केलं असतं आपण. त्यांना किती फीड करणं मुश्किल आहे माहिती आहे. तर मी हे लावून टाकलंय घराच्या साइडून एंड बाहर के साइड से ये है. ठीक है. अभी क्या मम्मी त्या पिल्लांचा काय आता हात का नाही लावून दिलास. नाही रे तुला घेणं असं का. पण मला पण नेहमी सकाळी मला एवढं माहित नाही पण असं बोलतात की ते चिमणीला हात पक्षीला हात लावायचं नसत लहान असत तेव्हा. आता आवडलं तर आपल्याला केअर करता येईल आपल्याला त्यांची. त्यापेक्षा त्यांचं आहे ते त्यांच्या घरामध्ये. सो गाईस ही अंधश्रद्धा आहे की खरं आहे मला माहिती नाही. पण आता मी तिकडे पॅक केलेलं आहे या बाजूला. म्हणजे जेणेकरून ते आतमधल्या साईड घरात पडणार नाही आणि ते त्याच्या म्हणजे सराउंडिंग जे त्यांनी बनवलं आहे त्याच्यामध्ये.
आणि पप्पानी काल ते काढत होते ना पप्पा, हम्म. पण नंतर मग आम्हीच म्हटलं की राहू द्या आता, छोटे छोटे पिल्लं ते कुठे घेऊन जाणार, त्यापेक्षा ती घरी आणि त्यात असलेली. पाऊस आत्ता पडायला लागले, काल कुठे होतं होता, पाऊस बारीक होता. होता. त्याच्यामुळे मग राहू द्या, ती स्वतः घेऊन जाईल, आम्हाला एवढं पण माहिती, कारण की याच्या आधी पण आमच्या घरी जुन्यावाल्या घरी आमच्या झालं होतं असं काय म्हणजे हां ते स्वतः त्यांची पिल्लं थोडे मोठे झाले ते घेऊन घेऊन जातात. आता तुम्ही जातात. बघू शकता केवढे छोटे आहे. ते स्वतः पडलं म्हणून मी तुम्हाला ती पिल्लं दाखवली, नाही तर पिल्लं पण दाखवली नसते का आम्ही. हम्म. तेच ना, अगदी ते जीव केवढं त्यांचा ते तर एवढंच आहे ते. आणि आवाज ते चिवची आवाज असं बघितलं ना तेव्हा. ते ह्याच्यासारखा आवाज आहे आपला, कोंबडी का पिल्लू काही सेम वैसे छोटे छोटे, त्याची कमरची बिलं मोठी असतात, हे एवढंशी. त्यांचा आवाज सेम बोलतो. हां आवाज सेम आहे. चला ठीक आहे, होप सो लवकर घेऊन जातील का आम्ही. हो कमेंट करून सांगा बरं आम्हाला, काय कमेंट करायचं तुझ्यासाठी काय बोल, की जे आहे चुकीचं आहे का बरोबर आहे आम्ही करतो काय जाळी लावणं, किंवा त्यात पिल्लं ठेवले आपण. जाळी लावणं काय चुकीचं थोडी. आता बघ, आता हर टाइम म्हणणे आणि हर टाइम हे त्रास होणार, त्याच्यापेक्षा एकदाच काहीतरी हां आम्ही हे करून टाकलं तोडगा दे. बघा आता कबूतर तेव्हा तिकडे मेला, हां आता ह्याच्यामुळे ह्यांना हमेश झाली असती, काहीतरी काही झालं असतं दुखापत, तर ते आम्हालाच वाईट वाटलं असतं की आमच्या घरामध्ये झालं. आणि अजूनही कबूतर यायची घरात, हां. अजून पण यायची ते घर टाकायला, मग त्यासाठी ते करावं लागलं जायला. हे खरं रिॲक्शन आहे मम्मीचं, हे खरा आवाज आहे आमच्या मम्मीचा. तर तो तसा विषय होता, त्यामुळे आम्ही ते केलं होतं. आणि मी मराठीमध्ये काय बोलतो काय माहिती नाही, हे असे सेन्सिटिव्ह विषय आमचे मराठीमध्येच निघतात खरं तर. का मम्मी हो ना, जवळचा विषय. का आम्हाला म्हणजे प्राण्यांवरती आमच्या घरच्यांचे सर्वांचं खूप प्रेम आहे. माझे पप्पा लहानपणी त्यांचे पोपट पाळायचे, हां तर त्यांना मी पोपट घेऊन येणार आहे, पण हे सांगू नाही शकत कधी काय बघू. नको. कुत्रा पण पाळलेला आहे आम्ही, नको सर्व नको केलेलं तसं आहे. नको, ते आपल्याला प्राणी पण नको. आम्ही एकदम प्राणीप्रेमी आहे, पण आता कसं एक फार्म हाऊस वगैरे असं काही घेतलं हां तरच आम्ही ते करणार आहे, असं आमची प्लॅनिंग आहे घरच्यांची. हां तो पण नको खरंच. तोपर्यंत थोडंफार प्राणीप्रेम थोडं कमी करावं लागेल एवढं. हम्म. आणि हे सर्व मम्मीमुळे होते. तुम्ही कमेंट करून मम्मीला बोला की पोपट घरी येऊ द्या. नको नको सध्या नको तुम्ही आहे. सर्वांनी हो बोला, लगेच मम्मी पोपट घरी घेऊन येतो मी दुसऱ्या दिवशी, आणि मग इकडे लटकवतो, मग त्यांना पोपटची साथ भेटेल. नको नको. आता बघा, तुम्ही स्वतः बघितलं की मम्मी बोलवती त्यांना ठेवून घेऊया का, हम्म. तिच्या मनात पण आहे, पण तिला केअर करणं त्याच्यामध्ये थोडं हे होतं. हां ते तिकडे होते. बस बाकी काय नाही. चला, काय मामाला काय बोलतेस हॅपी बर्थडेचं. काय हॅपी बर्थडे बापू. आणि असंच यशस्वी हो तू, याच्यापेक्षा मोठा मोठा होत जा. हम्म. मम्मीला तिला स्टेटस टाकायचं होतं सकाळपासून, ती माझ्या पाठी लागायची होती, पण नाही, मी डायरेक्ट बोललो व्लॉग कर, स्वरूप सिद्धी हे करते बघतील आणि मामाला कळवतील. हां बोल पीस आउट. हां पीस बर्थडे बापू. हॅपी बर्थडे पप्पू सारखा पीस आउट बोल. पीस आउट. हां